खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. रेणावी, रेवणगाव, लेंगरे, भूड, वासंबे, कुर्ली, पारे, बलवडी, जाधववाडी, मेंगणवाडी, भडकेवाडी, धोंडेवाडी यासह खानापूर तालुक्यातील अनेक गावामधील जमिनी या पवनचक्क्यांना दिल्या होत्या. पण अनेकांच्या जमिनी ह्या धमकावून बळजबरीने खरेदी केल्या असून आता त्या जमिनी बाहेरच्या धनदांडग्यांना विकण्याचा सपाटा पवनचक्कीवाल्या गुंडांनी सुरू केला असल्याचा आरोप अनेक शेतकरी व ॲडव्होकेट महेंद्र मुळीक यांनी केला. रेवणगाव येथील एका निराधार महिलेची जमीन या गावठग्यांनी जबरदस्तीने लिहून घेतली असून तिला 1 रुपयाही दिला नाही. खानापूर पोलीस या गुंडांना पाठीशी घालत असून गोरगरीब जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप अनेकांनी केला. माननीय प्रांताधिकारी, तहसीलदार, रजिस्ट्रार यांनी पवनचक्की मालकांचे दस्त रोखावेत व अगोदर जबरदस्तीने झालेले दस्त रद्द करून न्याय द्यावा अशी विनंती या गोरगरीब शेतकऱ्यांनी केली आहे. पोलिसांच्या साक्षीनेच जर हे गावठगे सामान्य लोकांना लोबाडत असतील तर मी एक वकील म्हणून त्यांच्याबरोबर ठामपणे उभा असून 1 रुपयाही फी न घेता सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन असे ॲडव्होकेट महेंद्र मुळीक यांनी सांगितले. पाहूयात काय म्हणालेत ते. आज आम्ही खानापूर तालुक्याचे प्रांताधिकारी आदरणीय यांना निवेदन दिलेलं आहे की पवनचक्की प्रकल्पग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना विचारात न घेता पवनचक्की कंपन्या ह्या अतिशय सर्वसामान्य शेतकऱ्यांना फसवणूक करून आणि त्यांची लुबाडणूक करून त्या जमिनींचे खरेदीपत्र करत आहेत. तर आमची आदरणीय प्रांतसाहेबांना, आदरणीय रजिस्टर साहेबांना आणि आदरणीय तहसीलदार साहेबांना विनंती राहिलेली आहे की जे खरेदीपत्र होत आहेत ते त्या ज्या जमिनी आहेत त्या मूळ मालकाला विचारात घेऊन त्या मूळ मालकालाच देण्यात याव्यात आणि जे खरेदीपत्र मूळ मालकाला विचारात न घेता जे झालेले आहेत ते रद्द करून, जे त्याचे फेरफार रद्द करून आणि होणारे नवीन खरेदीपत्र थांबवावेत. आत्ता सर्वसामान्य शेतकऱ्यांची लुबाडणूक, फसवणूक होत आहे. त्यामुळं आम्ही आदरणीय पालकमंत्री, आदरणीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देणारच आहोत. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही इथं सगळेजण इथं उपस्थित राहिलेलो आहोत. 2006 ते 2010 मध्ये जे पवनचक्की प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जी लुबाडणूक झाली त्या शेतकऱ्यांच्यामध्ये, त्या शोषित शेतकऱ्यांचा पण मी एक मुलगा आहे. माझ्या वडील म्हणजे आदरणीय स्वर्गवासी दत्तादाजी जयवंत मुळीक यांनी याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण म्हणावे अशी त्यावेळेच्या तहसीलदारांनी, प्रांतांनी किंवा तलाट्यांनी किंवा सर्कलनी किंवा प्रशासनाने असे काही म्हणावे असे दाद दिली नाही. त्यामुळं माणसाची वेळ बदलते. आज 2026 आहे. सर्व शेतकऱ्यांना घेऊन मी आज न्याय मागण्यासाठी इथं आलेलो आहे आणि मला 100% विश्वास आहे की मी या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देणार म्हणजे देणार. साम, दाम, दंड, भेद जे मला संविधानानं मला ज्या गोष्टीचा अधिकार दिलेला आहे, मी माझ्या ज्ञानाचा उपयोग जर माझ्या सर्वसामान्य माणसासाठी करू जर शकलो नाही तर मी माझ्या शिक्षणाचा काही उपयोग नाही असं मी समजतो. इथून पुढं जर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना बळजबरी, धमकीची, वजा मारून टाकण्याची भाषा पवनचक्कीवाले जे आहेत अधिकारी किंवा जे मालक आहेत ते करत आहेत, या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी इथून पुढे काम करणार आहे. माझी तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठल्याही शेतकऱ्याचा 1ही रुपया न घेता सर्च रिपोर्टसाठी, सातबाऱ्यासाठी जे काय खर्च येईल तो वैयक्तिक मी माझ्या ताकदीवर करून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मी इथं आज उभा आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही कुणालाही भिवू नका.
कुणाला भ्यायची गरज नाही. संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपल्याकडं सर्व शेतकऱ्यांची एकजूट आहे. कुणाच्याही भीतीला, कुणालाही काय म्हणताला दमदाटीला भ्यायची काही गरज नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी सगळेजण आपण जमूया आणि ह्यातून 100% मी तुम्हाला न्याय मिळवून देतो एवढी मी इच्छा व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार, मी शरद विजय मुळीक, राहणार रेवणगाव, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तर आत्ता आम्ही प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आलेलो आहे. तसेच सब रजिस्टर. आता दुसरे निवेदन आम्ही आता कलेक्टर ऑफिसला देणार आहे, मुख्यमंत्र्याला देणार आहे, महसूल मंत्र्याला देणार आहे. तर विषय हा असा आहे की 2007 साली सातारचे तुळजाभवानी विंड फार्मचे मालक कुलदीप पवार यांनी कुलमुख्तार पत्राद्वारे जमिनी खरेदी केल्या होत्या, कुलमुख्तार केलेली होती. तर त्या कुलमुख्त्याच्या आधारे आत्ता शेतकऱ्यांना अशी फसवायला लागलेत की तिथं पैसेवाले धनदांडगे लोक आणून त्या जमिनीचा व्यवहार दांडगाव्यानं करायला लागलेले आहेत. तर आमचं एकच म्हणणं आहे असं की जे मूळ मालक आहेत त्यांना जमिनी परत द्याव्या त्या, अन्यथा त्यांच्या वारसांना द्याव्या त्या. पण ह्या धनदांडगावा करतात ह्या लोकांना शासनाने पायाबंद घालावा आणि कुलदीप पवारचं कुलमुख्तार आहे ते रद्द करावं. ह्या मागणीसाठी आम्ही आज सर्वांना निवेदन देत आहे. याची शासनाने दखल घ्यावी. सगळ्यांचंच आहे. सर्रास जेवढ्या त्यांनी घेतल्या त्या जमिनी तेवढ्यांचं सर्रास कुलमुख्तार आहे. हां, हो, दमदाटी होत्या म्हणूनच आता हे निवेदन द्यायचं. त्यांनी काय केलं आहे आता सध्या दामदुप्पट चौपटीनं बाहेरच्या लोकांना, गावातील न विचारता बाहेरच्या लोकांना, पैसेवाले जे लोक आहेत त्यांना ते दस्त करून दिले. तर ती लोक वहिवाटीला कब्जा घालायला ते सातारवाली अधिक घेणारी अशी येऊन त्या शेतकऱ्यावर धमकी, तुला ठेवतच नाही अशा भाषा वापरायला लागलेली. तर आमचं एकच म्हणणं आहे की ह्या न्यूजमार्फत, अधिक आम्ही दिलेल्या निवेदनामार्फत हे सगळं व्यवहार त्यांचं रद्द होऊन मूळ मालकाला किंवा त्यांच्या वारसांना जमिनी मिळावी. नाही केलेलं नाही पोलीस स्टेशनला. नमस्कार, मी गणेश मुळीक, रेवणगाव. आमच्या गावातील पवनचक्की प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सध्या जी लुबाडणूक एजंटाकडून चालू आहे त्या संदर्भात आम्ही प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे सगळे गावकरी जमलेलो आहे. अडचणीचा मुद्दा असा आहे की मूळ मालकाला विचारत न घेता या सर्व जमिनी परस्पर एजंट मोठमोठ्या धनदांडग्यांना विकत आहेत. तर हे सगळे व्यवहार आत्तापर्यंत झालेले रद्द व्हावेत आणि इथून पुढं कुठलाही व्यवहार त्या पद्धतीचा होऊ नये या संदर्भात आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि इथून पुढं आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री इथपर्यंत जाऊन आम्ही ही सगळी निवेदनं देणार आहोत. याची प्रशासनानं दखल घ्यावी. 7/2/7/2ला त्यांनी आमच्या परस्पऱ्याच खरेदी केली कोणाकडं तरी. आम्हाला काय माहिती नाही. आणि वर्षानं माझ्याकडं आलं, मला म्हटलं आजी तुरी काढून घ्या. ती जमीन आम्ही घेतली. मग कशी घेतली, काय सांगितलं नाही. आणि परत काय म्हणायला लागलं, आम्हाला जायला गाडी जायापुरती वाट द्या. आणि वाट द्या म्हणून तिने 10,000चा स्टाम्प केला. लोकांच्या घरात तिथं आमच्या शेजारी शेरदर शेठ आहे ती कमिशनवाली माणसं, तिथं चुलीपाशी स्टाम्प केला आणि स्टाम्प बी तिनेच नेला, पैसे बी दिलं नाहीत. आणि गाड्या जायला लागल्या आणि गाड्या नेत आमच्या जमिनी सगळी लुटायला लागली. कुठंच कळून देण्यात काय, कुणाला तरी मध्ये घालायचं, भरपूर पैसे द्यायचं आणि जमीन आमच्या घ्यायच्या, तुमची सही झाली आहे म्हणून. मग आम्ही बिनानाचं बसलो या, बेलफुलं हिकून खातो या. आणि आमची जमीन हडप केली आहे सगळी, वाट बी केली, जमीन बी केली. आणि काहीच नाही आम्हाला. नाणिक म्हणते ती जीव मारून टाकीन बोललीस कुठं बोलायचं नाही, मार खाशील अशी म्हणते ती. सारखी येऊन दमदाटी करते ती. मग अशी सगळं सारखीच करायला लागली ती. तर राहायचं कसं, खायचं काय, आम्हाला अवघड प्रश्न पडला आहे.
आत्ता ह्या 2-3 महिन्यात केला आहे बघा. 1 गुंठा पाहिजे म्हणला आणि त्यानं ना 22.5 गुंठ्याचा कागद केला आहे. कुठली माणसं गाठली त्यात कोणाला हाय की कागदाव दाव का कागद काय सुद्धा दिलं नाही. डुप्लिकेटच सगळं. पवनचक्कीवाली आहे ती त्यांच्या संग 4-2 कोण घेते आता ओळखीची नाही ती माझी. आणि मला दमदाटी करते. मी घरात आहे एकटी, मला नाही कोण. रानात गेलं अडवायचं, घरात अडवायचं, मग मी कसं राहायचं. फौजदाऱ्या केल्या वाटेल ती पोलीस ठाण्यात कळवलं. पोलीस आणि ती मिळली ती संगणमतानं करते ती. आता ह्यात नाही ह्यात अर्ज केलेला आहे. आता दाखवू का? हां आता दाखवते आहे माझ्याकडं. काय दाद घेत नाहीत. आजी तुम्ही जमीन डोक्यातनं काढा. पोलीस म्हणतात डोक्यातनं काढा जमिनीच. ते डोक्यातच घेऊ नका. करा आणि खावा. कोण नावं सांगा. खानापूरवाले आणि पवनचक्कीचे पोलीस बी म्हटलं मला आता डोक्यातनं काढा, कशाला धगधग करता असं काय पण म्हणते. आता ती बाई संगणमतानं झालं आहे त्यांचं. आता माझ्याकडं अर्ज आहे केलेला. मग आता मी खायची काय आणि राहायची कशी. एकटीच आहे मी. 2 मुली आहेत नांदा गेले त्या काहीतरी साखळी लावत्यात आणि आमचं लिहून घेत्यात. कधीच सही बी दिली नाही. तेव्हा ती तुरी काढताना बोललेला तेवढाच. आणि सगळे जमिनी वाट लावले. ह्याला दे त्याला दे. आम्हाला विचारल्याशिवाय कुणाला तरी द्यायचा काय अधिकार आहे. तुम्हाला कशाला. मुली आहेत त्या 2 पहिलीच्या त्या गेल्या नांदाय. मी एकटीच आहे. 7-2-83 माझं मालक वारल्यात. छळछळ गावात चाललाय. तुमचं काय नाव काय? सुशीला नाना मळिक आणि गाव रेवणगाव.